Hello, hello. This is the my artifact. एवढा ऍक्च्युली लागला नाही ते एवढा ढिला पण म्हणला. Hello, hello. This is the my artifact episode number. My artifact episode number. अरे चेहरा ट्रॅक my artifact episode number 1983. आजची तारीख आहे 29 जुलै 2020. वाजले आता दुपारचे 12:30 वाजले आहेत. काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला, सो बेसिकली आपण कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करू. काल आपण आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड का नाही केला? ॲक्च्युली परवाच्या दिवशी मी लोअर बॉडी मारलं. लोअर बॉडी म्हणजे ते एक्सरसाइज आहे, तर त्याच्यामध्ये खूप उड्या वगैरे मारावं लागते. तर मी खूप अति जास्त एक्सरसाइज केली, त्यामुळे माझी थाईज इतके जास्त पेन करत आहे ना की टू मच. या लिटरली आता पण म्हणजे जस्ट लाईक आता बसून आहे तर काही वाटत नाही, बट जसे मी थोडासा उठतो किंवा थोडीशी मुवमेंट करतो तेव्हा माझे थाईज बहुत जास्त दुखतात आणि त्यानंतर खूप जास्त थकल्यासारखं फील होते आणि नेहमी झोपूशी वाटत आहे. म्हणजे कसं ते ताप आलं कसं तसं वाटत आहे. कालपासून आजही सेम फील होत आहे. बट मला असं वाटते की आपण कसं मी हेल्थला कॉन्शियस आहे ऑब्विसली आणि मी त्याची काळजी घेतो, बट मी हे कधी ऍक्सेप्ट करत नाही की मी कधी बिमार पडतो बघा. कारण कसं आहे, हे तुमची मनाची स्थिती आहे की तुम्हाला बिमार पडायचं आहे का नाही. सो आता तुम्हाला वाटते की तुम्हाला बिमार पडायचं आहे तर तुम्ही बिमार पडता. या इट्स ऑल डिपेंड ऑन यू. हा म्हणजे काही काही ठिकाणी असं होते म्हणा जिथे तुमच्या मनाची स्थिती जरी चांगली असली तरी तुम्ही त्या परिस्थितीमध्ये नाही राहत, तेव्हा तुम्ही बिमार पडून जाता. या बट अशा प्रकारचे छोटे मोठ्या गोष्टी आहे ना, याला खूप जास्त सिरियस घ्यायची गरज असं मला वाटत नाही. मी हा मेसेज सगळ्यांना नाही फॉरवर्ड करत, बिकॉज ऑफ दॅट की मी सगळ्यांच्या बॉडीला माहीत नाही, कारण त्यांच्या बॉडीमध्ये कोणते प्रॉब्लेम्स आहे काय आहे आढळून. बट मला माझ्या बॉडीला माहीत आहे की कशाप्रमाणे इंटरॅक्ट करायचं जेव्हा अशा प्रकारची सिच्युएशन येते तेव्हा. सो बेसिकली कसं आहे की मला थोडंसं अंग गरम वाटलं किंवा झोपूशा वाटलं किंवा पाय वगैरे दुखत आहे किंवा डोकं दुखत आहे, तर ऑब्विसली काय करतो मी पॅरासिटामॉल घेतो आणि जस्ट लाईक थोडासा रेस्ट घेतो. या आणि एक दिवसात तर माझं पूर्ण निघून जाते, म्हणजे असं काही फारसं राहत नाही युजली. माझ्या बॉडीमध्ये इम्युन सिस्टीम चांगली आहे, सो बेसिकली मी जास्त बिमार वगैरे पडत नाही. ओके, आणि मी माझ्या इम्युन सिस्टीमला प्रॉपरली मेंटेन पण करतो, असं नाही. म्हणजे वेळेवर झोपणं, वेळेवर उठणं. वेळेवर झोपणं म्हणजे मी युजली माझा ॲव्हरेज टाइम आहे तो आहे रात्री 12 वाजता आणि सकाळी मी 7 ते 8 म्हणजे या दरम्यान उठून जातो. जास्त लेट वगैरे उठत नाही. रिसेंटली गेले मी 3-4 दिवस झाले मी दुपारी झोपून राहत आहे. बट यामुळे कसं आहे, माझी नाईटमध्ये प्रॉडक्टिव्हिटी वाढते. प्रॉडक्टिव्हिटी म्हणजे नाईटमध्ये काम करण्याची. सो बट कसं आहे की दॅट इज नॉट वेल. या कारण कसं आहे की नाईटमध्ये जरी आपण काम करत असू शकलो तरी त्याचा फारसा उपयोग नाही जर आपण त्याला प्रॉपरली युटिलाइज नाही करत. मला असं वाटते की आपण दिवस इज हॅड इनफ. या म्हणजे एका दिवसामध्ये तू या सगळ्या गोष्टी करू शकते, बट मला नाही वाटत की तू नाईटमध्ये या सगळ्या गोष्टी कर बा, कारण त्यामुळे तुला हेल्थवर प्रॉब्लेम होईल.
येस. हा, अजून एक गोष्ट, काल मी ठरवलं होतं की आज मी शूटिंग करणार आहे. पढाई एक शॉर्ट फिल्म आहे, त्याच्यावर मला शूट करायचं आहे. ओके. सो स्टोरी खूप जास्त कॉम्प्लिकेटेड नाही, खूप सिम्पल आहे. युजली एक मुलगा आहे जो खूप जास्त आळशी असतो, बट जेव्हा त्याला रिअलाइज होते की त्याच्या आसपासचे लोक, त्याच्या आसपासचे मित्र पढाई करून जॉबवर लागतात, तर तेव्हा त्याला खूप जास्त दुःख होते. तर तेव्हा त्याला वाटते की आपण पढाई करावं. सो तू ज्या इंटेन्सिटीने पढाई करतो आणि त्यानंतर त्याला जॉबची अपॉर्च्युनिटी भेटते, गव्हर्नमेंट जॉबची, तर हे या शॉर्ट फिल्म मध्ये डिस्क्राईब केलं. 15 ते 20 मिनिटाची शॉर्ट फिल्म आहे. ओके. डायलॉग्स आहे बट एवढे जास्त नाही आहे. व्हिज्युअल्स जास्त आहे. व्हिज्युअल्स म्हणजे चालताना, बोलताना वगैरे व्हॉइस ओव्हर आहे ऍक्च्युली. येस. डायलॉग मध्ये 2 व्हॉइस ओव्हर आहे. एक व्हॉइस ओव्हर खूप मोठा आहे, म्हणजे एका मित्राचा व्हॉइस ओव्हर जो सांगते की तुला कशाप्रमाणे मेहनत करायची आहे, कशाप्रमाणे तुला पढाई करायची आहे. आणि मग बाकीचे बिलकुल छोटे मोठे डायलॉग्स आहेत. व्हिज्युअल्स जास्त आहे. या शॉर्ट फिल्म मध्ये मी वैभवला कास्ट केला आहे ॲज अ लीड मध्ये, कारण वैभव इज अ ओनली कॅरेक्टर आय हॅव की त्याला थोडं बहुत तरी ऍक्टिंग येते आणि त्याचे लुक्स कॅमेरावर निरखून येते. सो दॅट्स वाय आय कास्ट. ऑल्सो याच्यामध्ये अजून एक जण आहे. चालायचं का? मला आता आईसोबत जायचं आहे पोस्ट ऑफिसमध्ये. सो मला खूप काही बोलायचं पण होतं. ऍक्च्युली किती मिनिट झाले? 7 मिनिट झाले. वेल, वी कॅन टॉक आफ्टर दिस. ओके. दिस इज इट. थँक्यू.